3 सामने झालेत, दोन हरलेले आहेत आणि एक सामना जिंकलेला आहे. दरम्यान गिरोडा किंग बघूया आता मात्र दोन्ही संघाचे 12वे अतिरेक असा खिलाडू यायचा आहे, अन्यथा 2 रनाचं पॅनलाइजला सामोरं जावे लागेल दोन्ही संघांना. तर मात्र बघूया पहिला चेंडू होता, खूपच सुंदर च्या दिशेने खेळून काढला. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होते. एकच धाववरती समाधान मानावं लागते योगेश वांगड यांना. दरम्यान बघूया संघाचं खातं खोलतंय 1 धावेने आणि तुषार वांगड मात्र बघूया संघाचा श्री गणेश होते 1 धावेने आणि आता मात्र खूपच सुंदर बघूया आजच्या दिवसातला हा नक्कीच देखना फटका बघायला मिळतो. रत्तीश जाधव यांच्या बॅटेतून निघणारा हा आपलं खातं खोलते 4 धावेने. खूपच सुंदर फलंदाजी बघायला मिळते रत्तीश यांच्याकडनं. सागर धनवा यांना मात्र सागर यांच्या षटकातील बघूया दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार बघायला मिळतोय रतीश जाधव यांचे. जणू काही पवेलियन मधून सेट होऊन आलेले वाटतायत रतीश जाधव. आता मात्र खूपच सुंदर चेंडू टाकला होता. बघूया थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळला होता. रतीश जाधव यांना काही समजला नाही आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या आता मात्र फलकावरती लागते 6 धावा. 3 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या 6. सुंदर सुरुवात म्हणता येईल पीसीसी मनोहर संघाची. दरम्यान आता मात्र खूपच सुंदर चेंडू बघायला मिळतोय सागर धानवा यांच्याकडनं. निर्धाव चेंडू जातोय. मात्र हलकाच लेगच्या दिशेने खेळून काढलाय. चांगली फलंदाजी बघायला बघेल तुषार वांगड यांच्याकडनं. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फलकावरती लागते 7 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा बघूया शेवटच्या चेंडूवरती समाचार घेतलाय सागर धनवा यांचा आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमापार चौकार. तर पहिल्या षटकातील हा दुसरा चौकार असेल रतीश जाधव यांच्या बॅटीतून बघायला मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 11 धावा. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या फलकावरती लागते 11 आणि दरम्यान बघूया पहिलं षटक संपतंय. धावसंख्या फलकावरती लागते 11 धावा. या वैयक्तिक पहिल्याने संघातर्फे दुसरं षटक घेऊन येते अनिल डुकले. स्टार आयकॉन खिलाडू गुरोडा किंग संघाचा. खूपच सुंदर गोलंदाजी केली ती अनिल डुकले यांनी. पहिल्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळतायत. मात्र सकाळच्या सत्रामध्ये दिनेश सुतार सुद्धा इन ऍक्शन मध्ये दिसतील. दुसरा सामना असेल मोरिया फायटर आणि वीर एंटरप्राइजेस. यानंतर सामना होईल तो मोरिया फायटर आणि वीर एंटरप्राइजेस. दोन्ही संघाचे कर्णधारांनी तयार राहायचंय. बघा 6 षटक झाल्यानंतर ऑफिशियल पहिला पुकार केला जाईल दोन्ही संघाला.
आता मात्र उपच्या दिशेने हलकाच खेळून काढलाय. बघूया किती धाव मिळतील. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. चांगली सुरुवात बघायला मिळते. आता मात्र फलकावरती धावसंख्या लागली ती 12 धावा. आणि आता मात्र बघूया चांगले बघूया सरळ बॅटनी चांगले फटके मारत होता रतीश जाधव, परंतु आता मात्र रिव्हर्स शिप अटेंड करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्रिपालाचीत बघायला मिळते. खूपच सुंदर गोलंदाजी केली होती. बघूया पहिल्या दिवशी त्याच प्रकारची लेंथ लाईन मध्ये बघायला मिळते अनिल डुकले यांच्याकडनं. आणि आता मात्र पहिला हादरा बसतोय पीसीसी मनोहर संघाला. मात्र बघूया तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, तर नंतर रिव्हर्स शिप अटेंड केला होता रतीश जाधव यांनी, मात्र त्रिफलाचीत. आणि आता मात्र तिसरा चेंडू देखील काढला एक धावेसाठी. सुंदर फलंदाजी बघायला मिळते तुषार वांगड यांच्याकडनं, की जो खूपच सुंदर फटकेबाजी करतात. सिंगल मध्ये डबल ला कन्वर्ट करण्याची ताकद तुषार वांगड मध्ये बघायला मिळते. चौकार षटकार जसे सेट होत जातात तसे मोठे फटके बघायला मिळतात तुषार वांगड यांच्याकडनं. तो बघूया राजेश हडल थोडस लय बघतोय, चांगल्या फॉर्म मध्ये होता परंतु कुठेतरी लय सापडत नाही. आणि आता मात्र बघूया फुलटॉस पर्यंत चेंडू होता, टाइम केला होता परंतु बॅटचा काही नीटचा संपर्क झाला नाही. एकच धावती समाधान मानावे लागेल राजेश हडल यांना. दुसरं षटक संपते आणि धावसंख्या फलकावरती लागते 15 धावा, एक गडी बाद. बघूया दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती बघायला मिळते ती
15 धावा. आता मात्र तिसरं षटक कोण घेऊन येते बघूया. राहुल तापसी बघूया तिसरं षटक घेऊन येत आहे. आता मात्र बघूया सागर धानवा आला होता परंतु पंचांनी कर्णधारांनी थोडस तिसरं षटक बघा वैयक्तिक पाल्याने संघातर्फे तिसरं षटक घेऊन येते राहुल दापसी. मात्र शॉर्ट पिच पर्यंत चेंडू होता बघूया हलका चोपच्या दिशेने पुन्हा एकदा खेळून काढला राजेश छाडल यांनी. एकच धावरती समाधान मानावं लागेल राजेश यांना. चांगली सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये. 11 धावा झाल्या होत्या परंतु थोडीशी धीमी सुरुवात परंतु चांगली सुरुवात बघायला मिळते ती सकाळच्या सत्रामध्ये. मात्र बघूया बॅटची एज घेऊन किपरच्या मागे चेंडू जातोय. 2 धाव तर सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्येत 2 नि बरं होईल. धावसंख्या पलकावरती लागते. आता मात्र 18 धावा. सकाळच्या सत्रामध्ये बघूया आता मात्र VIP डाईज मध्ये आपल्याला बघायला मिळतोय सुरेंद्र बुकले तसेच त्यांच्या साथीने वंदेश धापसी बघायला मिळते. तसेच मोरिया फायटरचे ओनर संजय धापसी बघायला मिळतात. तसेच हेमंत गोवारी खजिनदार तसेच सावरकंड गावचे पोलीस पाटील सुरेंद्र गोवारी. थोड्याच वेळात जाऊया आपल्या षटक संपल्यानंतर. बघूया सकाळच्या सत्रामध्ये बघूया आता मात्र VIP डाईज मध्ये बघायला मिळतात सोनी पाटील बांधणगावचे पोलीस पाटील. बघूया बघूया 4 चेंडू टाकून झाले. धावसंख्या फलकावरती लागते 21. बघूया षटकानंतर नक्कीच मान सन्मानाकडे वळूया. मात्र फुलटच चेंडू होता. बघूया रिव्हर्स चिप अटेंड करण्याचा प्रयत्न केला होता राजेश शाळेल यांनी आणि पूर्णपणे बीट होतोय. खूपच सुंदर मात्र गोलंदाजी बघायला मिळते. स्लोवर फुलटस पद्धतीचा चेंडू होता. तर बघूया लेगच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का परंतु एकच धाववरती समाधान मानावे लागते राजेश हाळेल यांना. तर तिसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 22 धावा. Halo.
हॅलो 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 माईक टेस्ट चेक. हॅलो हॅलो. आदरणीय सन्माननीय सोनी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण थोड्याच वेळामध्ये स्वागत सन्मानाकडे वळूयात. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आदिवासी मनोर प्रीमियर लीग 2026चा रणसंग्राम पहिला सामना इन ऍक्शन मध्ये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका जबरदस्त क्षेत्ररक्षण टीप मध्ये अजयच्या माध्यमातून. एका बाजूने गुरोडा किंग 11 तर त्यांच्या विपक्षामध्ये पीसीसी मनोर प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये गोलंदाज ऋषी तरे षटकातील पुढील बॉल घेऊन शॉर्ट स्वीपर कव्हरकडे संधी होती हा झेल टिपण्याकरिता, परंतु हलकसं जम्पचं टायमिंग चुकलं आणि मस्तकवरती दस्तक देऊन चेंडू निघून आला डीप मध्ये. 29 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. षटक क्रमांक 4 आहे प्रगती पथावर. सुंदर अशा वातावरणामध्ये पालघर जिल्ह्यातील मानाची आणि सन्मानाची प्रतिष्ठेची अशी स्पर्धा आहे. जेव्हा आपण आदिवासी मनोर प्रीमियर लीगचा विचार करतो, खऱ्या अर्थाने यशाच्या असीम उंचीवरती पोहोचलेली स्पर्धा म्हणून ओळख आहे. स्क्वेअर लेगच्या परिकक्षामध्ये सजवलेला फटका खूप सुंदर क्षेत्ररक्षण झालं. डीप मध्ये अफलातून झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी. सुपर फिल्डिंग. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची करडी नजर कायम ठेवली आणि त्यानंतर फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये सुयश प्राप्त केलेला आहे. ऋषी तरेच्या माध्यमातून क्लास अँड क्वालिटी बॉलिंग आपण पाहतोय. कालचा दिवस ऋषी पराडने गाजवला. 12 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च करून 4 विकेट्स. रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी आपल्याला अनुभवायला मिळाली. STMPLच्या माध्यमातून या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट स्पेल तो राहिलेला आहे आणि तिथूनच भोपोलीचा ब्रँड बिलॉंग करतोय. खूप मेहनती आणि गट्सी प्लेअर म्हणून ऋषी तरेची ओळख आहे. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघाकरिता धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 3 30 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. अधिकृत स्वरूपात 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. या तोपर्यंत आपण स्वागत सन्मान परिपूर्ण करून घेऊयात. आदरणीय सोनी पाटील महोदय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पांदन गावाच्या माध्यमातून विद्यमान पोलीस पाटील म्हणून त्यांची ओळख आहे. एक उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व. सरांना आपण सन्मानित करूयात आणि एका पोलीस पाटलाला दुसऱ्या पोलीस पाटलाकडूनच आपण सन्मान देऊयात. या सुरेंद्रजी गोवारी आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करूयात. एक चांगला आणि दर्जेदार व्यक्तिमत्व च्या दिवसाची झालेली आहे सुरुवात. स्वागत सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकाल. आदरणीय सोनी पाटील डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, रुबाबदार व्यक्तिमत्व आहे. बांधन विभागाचे विद्यमान पोलीस पाटील महोदय आणि त्यांचा शुभ सन्मान 10 टाकवहाळ सावरखंड गावचे विद्यमान पोलीस पाटील महोदय सुरेंद्रजी गोवार यांच्या शुभ हस्ते परिपूर्ण केला जातोय. सोनी पाटील साहेब आपलं मनापासून स्वागत आहे या स्पर्धेअंतर्गत. पुढील स्वागतमूर्ती आहेत आदरणीय सुरेंद्रजी बुकले साहेब उपस्थित झालेले आहेत. सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय हेमंत गोवारी साहेब स्पर्धेचे विद्यमान खजिनदार. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल सुरेंद्रजी बुकले सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय.
एक चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आहेत. वेलकम सर, आपलं देखील अंतःकरणापासून स्वागत आहे. STMPL या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सागर धानबा पुढील बॉल घेऊन फुलटॉस स्वरूपातील चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. झेल मात्र सोडलेला आहे. थोडंसं ढिसाळलेलं आणि गचाळलेलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. राहुल दापशीच्या माध्यमातून झेल परिपूर्ण होणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा झेल सुटतो तेव्हा तेव्हा इतिहास घडतो. काल आपण चर्चा केली होती जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवरील सर्वाधिक महागडे झेल कोणते आहेत आतापर्यंत 148 वर्षांच्या या कालखंडामध्ये, ज्यामध्ये सर्वाधिक महागडा झेल म्हणून ग्लेन मॅक्सवेल ने साकारलेली ती खेळी धावचीची संधी बनले. फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले जात आहेत. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला कॅरी केलं आपल्या फॉलो थ्रू मध्ये सागर धानबा यांनी आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. PCC मनोर या संघाची स्थिती जाऊन विसावलेली आहे फलकावर. 36-36 या अंकावर 5व्या षटकाचा खेळ पथावरती आहे. काय झालं मुकेश? बघा गुणलेखक ओके, थोडंसं करेक्शन केलं जाईल. मी विनंती करतोय की आपण जेव्हा स्कोर लिहिता, खूप मोठी स्पर्धा आहे, पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा आहे, थोडंसं लक्ष ठेवा. आतापर्यंत 2-3 वेळा तुम्ही चुका केल्या, मी काही बोललो नाही, परंतु आता थोडंसं स्ट्रिक्ट व्हावं लागेल. कारण जेव्हा उद्घोषणा होते तेव्हा खेळाडू डिस्टर्ब होतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी लॅप्स होऊन जातं. ते होता कामा नये. समालोचकाच्या पाठीचा कणा असतो गुणलेखक, त्याची भूमिका फार महत्वपूर्ण असते. अजय धानबा सद्यस्थितीमध्ये फलंदाजी मार्कवरती आहेत. ब्रँड ऑफ मासवण मधल्या फळीमध्ये खास करून अजयला पाठवलं जातं डावाला सावरण्यासाठी, सांभाळण्यासाठी, आणि बऱ्याचदा त्याने डावाला सांभाळून आणि सावरून दाखवलेलं आहे. स्मॅश केलेला आहे ऑफ साइडला. यावेळेस मात्र झेल परिपूर्ण केला जातोय राहुल दापशीच्या माध्यमातून. एक यंग अँड डायनामिक प्लेअर आहे, औंढाणी गावातून बिलॉंग करणारा आणि सद्यस्थितीमध्ये खूप सुंदर. याआधी एक चुकी त्याने केली, परंतु आपल्या चुकीमध्ये सुधारणा करणं ही काळाची गरज मानली जाते. थोर वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे शब्द आहेत, आयुष्यामध्ये चुका ह्या माणसाकडूनच होतात, परंतु त्या चुकांमधून शिकणं गरजेचं असतं आणि त्या चुका सुधारणं देखील गरजेचं असतं. हे फार महत्वपूर्ण आहे. सद्यस्थितीमध्ये फलकावर धावसंख्या आहे 38-38 धावा या परिपूर्ण झालेल्या आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये दर्जेदारी स्पर्धा सुरू आहे. चुका होणार, परंतु चुकांमधून सुधारणा देखील करता आल्या पाहिजेत. थॉमस एडिसनला आपण पाहिलं, विजेच्या दिव्याचा शोध लावण्यासाठी 999 प्रयोग थॉमस एडिसन यांचे फेल गेले. वयाच्या अगदी उत्तरार्धामध्ये संपूर्ण प्रयोगशाळा जळून खाक झाली, परंतु थॉमस एडिसन झुकले नाही, वाकले नाही. जेव्हा वयाच्या उत्तरार्धामध्ये संपूर्ण प्रयोगशाळा जळून गेले होते, तेव्हा त्या प्रयोगशाळेकडे थॉमस एडिसन हसत बघत होता. तेव्हा मुलांनी विचारलं की बाबा तुम्ही का हसतायत? तेव्हा थॉमस एडिसनने उत्तर दिलं की निसर्गाने आणि परमेश्वराने माझ्या सर्व चुका जाळून टाकलेल्या आहेत. आणि ती प्रयोगशाळा जळल्यानंतर अवघ्या 12 दिवसामध्ये थॉमस एडिसन याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. ही उत्क्रांती आहे थॉमस एडिसनच्या माध्यमातून. म्हणून चुकांमधून शिकणं ते गरजेचं आहे आणि राहुल दापशीने ते करून दाखवलं. फुल टॉस दिलाय, ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 42-42 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. फलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल संघासाठी उपयुक्त धावा सजवत असताना मुकेश वांगड, वन ऑफ द क्लास बॅटर, आणि त्याच्या समोर फुल टॉस. तो सोडणार नाहीये मुकेश वांगड. STMPL ला जेव्हा सुरुवात झाली, आतापर्यंत प्लेअर ऑफ द सिरीज या किताबावर त्याने बऱ्याचदा नाव कोरलंय. सुरुवात केली होती 2019 पासून. बघा खेळाडूवृत्ती, बघा खेळाडूवृत्ती, बघा पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याआधीच मुकेशने मात्र धाव घेतले. स्पोर्ट्समॅन स्पिरिट फार आवश्यक असतं क्रिकेटमध्ये. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, खेळाडूवृत्ती ही आवश्यक बाब आहे.
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 42 या अंकावर. सचिन रमेश तेंडुलकर एक महान क्रिकेटपटू का बनला? केवळ आकडेवारीमुळे नाही, तर त्याचा स्वभाव, त्याचं मैदानामधली वर्तवणूक ती दर्जेदार होते आणि त्या कारणास्तव तो मोठा बनला. बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने त्याला देखील बाद देण्यात आलं होतं, परंतु कधीही पंचांशी वादविवाद त्याने केला नाही. जर आपल्या बॅटला एज लागलंय तर मैदानामध्ये कशाला थांबावं? आणि ही खेळाडू वृत्ती सध्या मुकेश वांगड यांनी दाखवून दिली. खूप सुंदर सलाम आहे त्यांच्या खेळाडू वृत्तीला. लाऊड अपील बघायला मिळालं. अनिल डुकले ब्रँड ऑफ औंढाणे यांच्या माध्यमातून धावांच्या मोहामध्ये धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहेत. लेग बाईटचे संकेत पंचांनी दिलेले आहेत. समवेत गडी देखील कारद होतोय. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. पहिल्या सत्रामध्ये या स्पर्धेच्या तिन्ही दिवसांचा जर आपण आढावा घेतला तर तुलनेने पहिल्या सत्रामध्ये हव्या तशा धावा झालेल्या नाहीयेत. सकाळचे हे सत्र दमट वातावरण, सूर्याची कोवळी किरण आणि अशा स्थितीमध्ये पहिलं सत्र गोलंदाजांनी आपल्या नावावरती तर केलंय. खूप सुंदर आणि दर्जेदार स्वरूपात गोलंदाजीचं हे पृथक्करण. अनिल डुकले षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. राईट आर्म वरती विकेटचा मारा आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलेले आहे. चेंडू निघून आलाय. अगदीच वायडिश लॉंगॉन परिकक्षेचा क्षेत्ररक्षक सागर दानवा प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत निघून गेले आणि अतिशय बहारदार असं क्षेत्ररक्षण त्याने आपल्या संघासाठी केलेलं आहे. शेवटच्या षटकातील चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 5 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. अनिल डुकले औंढाणे क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट या सत्रातील शेवटचा चेंडू घेऊन. यॉर्क लेंथ सुपर डिलिव्हरी. फ्लातून चेंडू होता परंतु तितक्या छान पद्धतीने खेळून देखील काढला फलंदाजाने. संघाकरिता उपयुक्त अशा 2 धावा त्याने जोडलेल्या आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे 47 धावांचं लक्ष गुरोडा किंग 11 या संघासमोर आपण पाहतोय. निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये या मैदानाची विशेषता आहे 40, 45, 50 धावा तुम्ही डिफेंड करू शकता. त्या इच्छाशक्तीने उतरावं लागेल पीसीसी मनोर या संघाला. या मॅच मध्ये विजय त्यांच्यासाठी आवश्यक आहेत. आम्ही लढणार, झगडणार, लढणार, संघर्ष करणार. जिद्द, चिकाटी, एकाग्रता या सर्व गोष्टी आम्ही दाखवून देणार. या भूमिकेतून मात्र खेळावं लागेल. चला यानंतर होणारा सामना च्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. कृपया करून नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता आपण यायचं आहे. मोरिया फायटर विपक्ष वीर एंटरप्राइजेस. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय नारायणजी सौरा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माजी सरपंच नांदगाव सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय गुरु जाधव साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय नारायणजी सौरा यांना सन्मानित करायचंय. नांदगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून माजी सरपंच पद ज्यांनी भूषवलेलं आहे. तमाम जनतेचं प्रेम आणि विश्वास आपल्या नावे करणारे नांदगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच महोदय नारायणजी सौरा यांना आपण सन्मानित करतोय. सरपंच म्हणून नियुक्त होणं आताच्या काळामध्ये फार कठीण आहे, परंतु नारायणजी सौरा यांनी याआधी हे करून दाखवलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. जनतेचा विश्वास, प्रेम, आपुलकी आणि पारदर्शकता या सर्व बाबींवर उजवे ठरलेले आदरणीय नारायणजी सौरा सध्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. विश नेटवर्कच्या माध्यमातून गुरु जाधव स्पर्धेचे सल्लागार यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेचुपदार शॉल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय चंद्रकांतजी गोवारी साहेब सावरखंड यांना आपण सन्मानित करणार आहोत. स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष महोदय आदरणीय मुकेश जयराम गोवारी साहेब पोचाडे आपण आपल्या शुभ हस्ते सरांना मान सन्मान प्रदान करायचा आहे. भारताची संस्कृती आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली होती. बरंच आपल्या माहितीसाठी सांगतोय की खऱ्या अर्थाने जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांसमोर एक सोन्याचा सिक्का आला होता
आणि त्यावर अगदी सहजतेने महाराजांनी तो सिक्का न उचलता त्यावरती माती वाळली. मुक्ताईंनी त्यांना विचारलं की दादा तू असं का केलंस. तेव्हा ज्ञानेश्वरांनी उत्तर दिलं, मातीवर मातीच फेरणार ना, की दुसरं काय फेरणार. हे संस्कार आहेत महाराष्ट्राचे. येथे 10 आणि 20 रुपयांसाठी लोक चोरी करतात, परंतु संत ज्ञानेश्वर महाराजांनी काय संस्कार पेले ती सुरुवात होती. ही पहिली पायरी होती आणि त्या पायरीचा कळस जो रचला तो संत तुकाराम महाराजांनी. आणि ते संस्कार आपण पाहतोय. अतिथी देवो भव, भारताची संस्कृती यथोचित पद्धतीने पाळली जाते. स्पर्धेचे अध्यक्ष महोदय प्रशांत शिवराम गोवारी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगलं व्यक्तिमत्व आहेत. सामन्याला झालेले आहे सुरुवात. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये सजवलेला फटका, परंतु काय प्रयत्न आहेत. इमेजच्या माध्यमातून वन ऑफ द क्लास अटेम्प्ट डीप स्क्वेअर लेग परिकक्षामध्ये. जबरदस्त एक क्षण आहे. हिमेशच्या कामगिरीला वंदन आहे. तन मन धन सर्व समर्पणी भूमिका अदा केलेल्या आपल्या संघाकरिता. फलकावर 4 धावा परिपूर्ण. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला आहे. शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट स्वीपर कव्हरच्या सेंटर वरून चेंडू निघून चाललाय. मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. ग्रेट शॉट. जबरदस्त फलंदाजी मुख्य प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऋषित तरे ब्रँड ऑफ भोपोली काय फटका खेळला. प्रॉपर अजिंक्य मधुकर रहाणेच्या आठवण यावी. गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ कॉपी बुक स्टाईलने चेंडू बॅटला प्रॉपर स्लॅश केलं होतं. एखादा फ्रूट जर कट करायचा असेल तर ज्या पद्धतीने आपण कट करतो अगदी तशा पद्धतीने स्क्वेअर कट. गुड शॉट. ऑन साइडला एक्झिक्युशन आहे. मिड विकेटच्या दिशेने आता आपण नाणेफेकीच्या प्रक्रियेकडे वळणार आहोत. आदरणीय नारायणजी सवरा ज्यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेला आहे. सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करणार आहोत. नांदगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच महोदय आणि त्यांच्याच माध्यमातून नाणेफेकीची प्रक्रिया. सुरेख फटका. बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात. काय जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवर 14 या अंकावर. ऋषित तरे ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती मात्र त्याने मिळवून दिलेली आहे आपल्या संघाला. पहिली पायरी फार महत्वाची असते. तुम्ही कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये जा, सुरुवात तुम्हाला चांगली करावी लागते आणि ती करून दाखवलंय ऋषित तरे. ब्रँड ऑफ भोपोली. सुपर बॅटिंग. टॉसची प्रक्रिया दोन संघांमध्ये परिपूर्ण होत असताना आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालाय. फलकावरती 15 धावा आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. आदरणीय नारायणजी सवरा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाते. माजी सरपंच नांदगाव आणि या स्पर्धेचे दाते आहेत, प्रायोजक आहेत. तब्बल 5,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी ज्यांनी सौजन्य केलेला आहे. आयोजकांच्या निमंत्रणास मान देऊन आले आणि आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो ही भूमिका समाजाभिमुख व्यक्तिमत्व आदरणीय नारायणजी सवरा यांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. त्यांच्या मनापासून आभार. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. खूप सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने रुपेश वांगड डीप मध्ये सज्ज आहेत. सुंदर पद्धतीने क्षेत्र रक्षण करतो आपल्या संघाकरिता. मनोहर पाटील पाडा वरून बिलॉंग करणारा रुपेश वांगड. हे वांगड बंधू ज्यांनी प्रचंड प्रेम मिळवलेलं आहे. आज पालघर जिल्ह्यामध्ये चर्चेस पात्र आहेत. तुषार वांगड, रुपेश वांगड, मुकेश वांगड. ऑन साइडला काय जबरदस्त टायमिंग विथ टेक्निक, टेक्निक विथ टेम्परामेंट, टेम्परामेंट विथ एलिगन्स, या सर्व गोष्टींचा समन्वय जुळून आलेला आहे. अतिशय नेत्रलोचक, नेत्र दीपक, अग्रेसर, अग्रमानांकित कणखर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ऋषित तरे च्या माध्यमातून आपण पाहतोय.
हलक्याशा हाताने शॉर्ट थर्डमॅन मध्ये हा फटका सजविण्यात आलाय. ऋषी तरे यांच्या माध्यमातून भन्नाट सुरुवात करण्यात आलेल्या आहे. 47 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. सेफ स्ट्रोक आहे. निर्जन जरी जाऊन आदळला. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट केली जात आहे. आदिवासी मनोर प्रीमियर लीग 9वा हंगाम सदोदितपणे सातत्यपूर्ण रीतीने अखंड आणि अविरत अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी समाजातील 75 गावांना एकत्रित एक सूत्रात गुंफणारी आदिवासी समाजाचा हा सण आहे. यावेळेस आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रॉपर इनसाइड आउट चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. या फटक्यावर ऋषी तरे यांची गुणवत्ता अधोरेखित केली होती. क्रिकेटमधील तंत्रशुद्ध फटक्यांची निवड आपल्याला पाहायला मिळते. विक्रमगड तालुक्यातील भोपोलीचा महानायक खेळाडू ऋषी तरे काय फलंदाजी करतोय. ऍब्सोल्युटली ग्रेट बॅटिंग. वन्स अगेन मिड विकेटच्या दिशेने सजवलेला फटका आहे, परंतु काय झेल परिपूर्ण केलाय डीप मध्ये. मिस्टर हिमेशच्या माध्यमातून विरुद्ध दिशेने धावत असताना हा झेल मात्र बघण्यासारखा आहे. स्वतःच्या हातांवरती पायांवरती पूर्ण बॉडी लँग्वेज वरती असलेलं कंट्रोल हिमेशने या ठिकाणी दाखवून दिलं. अचूकतेच्या मोजमापासहित मापदंडासहित अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण हिमेश यांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते प्रोग्रेस कार्ड वरती आतापर्यंत 29 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ त्याचा समारोप झालेला आहे. आदरणीय साजिद खतीबभाई यांचं शुभागमन झालेलं आहे. आदरणीय प्रशांतजी गोवार यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते साजिदभाई खतीब यांना सन्मानित करावं. चांगलं व्यक्तिमत्व मनोर ग्रामपंचायतच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अगदी मोठमोठ्या पदांवर जे नेहमीच कार्यरत बघायला मिळालेले आहेत. सरपंच पद, उपसरपंच पद या पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून जनतेचं प्रेम त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि संपूर्ण मनोर विभागाची धुरा सांभाळत आलेल्या आहेत. तळागाळापर्यंत पोहोचलेलं हे नाव आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक वलय प्राप्त बहुआयामी राजकीय व्यक्तिमत्व आदरणीय साजिदभाई खतीब यांचा शुभ सन्मान आपण करतोय. प्रशांत शिवराम गोवारी यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आहेत प्रेसिडेंट आणि त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सोहळा आपण पाहू शकतात. आदरणीय साजिदभाई खतीब या मनोर विभागाची आन बान आणि शान म्हणून सरांची ओळख आहे. या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आहेत आणि काल जो उल्लेख मी केला होता या आदिवासी मनोर प्रीमियर लीगची विशेषता आहे सर्व धर्म समभाव. अनेक जाती, अनेक धर्म आणि अनेक गावे एकत्रित आणणारी ही स्पर्धा आहे आणि त्याचं हे सर्वात दर्जेदार उदाहरण. चांगला फटका आहे. लॉंग लेग परिकक्षामध्ये चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार चौकार आलेला आहे. दीपक सांबरे यांच्या बॅट मधून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 35 या अंकावर. केवळ तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एकतर्फी हा सामना झुकू लागलाय. ऋषी तरे जरी बाद झाले असतील तरी देखील त्यांनी केलेली फलंदाजी या सामन्याला कलाटणी देऊन गेलंय. अतिशय विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी ऋषी तरे यांनी केली आणि सामना झुकवून टाकला. पंचांचा बोर्ड आकाशाकडे स्थिरावलाय. आणखीन एक झटका लागतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन मिस्टर दीपक सांबरे यांच्या खेळीचा अंत झालेला आहे. आदरणीय सन्माननीय सचिन गडक कोसबाड चा आभूषण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो या स्वागत सन्मानाकरिता संयोजन समितीच्या वतीने आदरणीय सन्माननीय मुकेश जयराम गोवारे आपण आपल्या शुभहस्ती सचिनजी गडक यांना सन्मानित करायचं आहे. कोसबाड वरून खास या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरिता आलेले आहेत. आपल्या आदिवासी समाजावरती असलेलं प्रेम, प्रशांत शिवराम गोवारे अध्यक्ष आणि कमिटीवरती असलेलं प्रेम, क्रिकेटवरील अफाट ज्वाळा या सर्व गोष्टींचा सुयोग्य मिलाप करत असताना पाहायला मिळत आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजराला पाहिजे. सचिनजी गडक कोसबाडचं हे आभूषण आहे आणि त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पुढील बॉल घेऊन
मुकेश ऑन साइडला फक्त चेंडूला दिशा प्रदान करण्यात आलेली आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. डबलचं हे रोटेशन आपण पाहतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. नव्याने फलंदाज मिस्टर अनिल ढुकले आलेले आहेत. आतापर्यंत जर आपण विचार केला तर अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर झाला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 37 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता आहे आणि 18 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. आदिवासी समाजाचा हा वर्ल्ड कप आहे. क्रिकेट फक्त निमित्त आदिवासी समाज एकत्रित यावा, एक सूत्रात गुंफावा. आदिवासी समाजातील खेळाडू त्यांनी देखील क्रिकेटच्या विश्वामध्ये गगन भरारी घ्यावी. जसा शार्दूल नरेंद्र ठाकूर पालघर कडून पहिला खेळाडू भारतासाठी खेळला, तसा एखादा आदिवासी समाज बांधव देखील पुढे जावा. हा हेतू उद्देश प्रयोजन डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. दर्जेदार पद्धतीने वेळेचं जबरदस्त नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 4 आहे प्रगती पथावर. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ब्रँड ऑफ मनोर. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह आहे. ते बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून चाललाय दणदण करत सीमारेषा पलीकडे. खणखणीत सणसणीत चौकार येतोय. फलंदाज अनिल ढुकले ब्रँड ऑफ औंढाणी आणि याच्या बॅट मधून सामन्यातील हवा काढून टाकणारा फटका आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 42 या अंकावर. विजयासाठी अवघ्या 5 धावांचं टार्गेट समोर आहे. जेवढा लवकर सामना फिनिश केला जाणार तेवढा लवकर मात्र नेट रन रेट मध्ये वाढ मिळणार आणि सद्यस्थितीमध्ये गुरोडा किंग 11 या सामन्यामध्ये पूर्णपणे उजवा ठरलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सजवलेला फटका. सिंगलचं रोटेशन त्या ठिकाणी होत आहे. सागर दानवा ब्रँड ऑफ सातिवली स्ट्राईक वरती आलेले आहेत. पुन्हा एकदा अक्षय पाटील ब्रँड ऑफ मनोर आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन. वन्स अगेन खूप सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहू शकतात. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट जर आपण पाहिली, आतापर्यंत 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 22 चेंडू जे रिलीज करण्यात आलेले आहेत, 22 चेंडूंमध्ये फक्त 1 डॉट बॉल आहे. फलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या संपूर्ण सत्रामध्ये गुरोडा किंग 11 या संघाने खूप चांगली बॅटिंग केलाय. वाईड इश लॉंग ऑफ परिकक्षमध्ये क्रिकेटमधील प्रॉपर टायमिंग दर्शवणारा फटका होता. विजयावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, मनापासून अभिनंदन गुरोडा किंग 11. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये विजय पताका रोवतायत. दर्जेदार प्रदर्शनाच्या बळावर प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट केलेला आहे. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं ही नम्र विनंती आहे. स्पर्धेअंतर्गत हँडशेक आपण करायचे आहेत. यानंतर 2 संघ आमने सामने येत असताना आपण पाहू शकणार आहोत. एका बाजूने मोरिया फायटर आंबाण आणि त्यांच्या विपक्षामध्ये वीर एंटरप्राइजेस गोवाडे. अशा 2 संघांमध्ये कडवी लढत अपकमिंग मॅच तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर अनुभवायला मिळेल. तत्पूर्वी दोन्ही संघ हस्तांदोलन करत असताना आपण पाहू शकतात विश नेटवर्कच्या माध्यमातून